गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक माझी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती एरकल मॅडम. आता त्यांना आपण असं म्हणू शकतो की भारताच्या किंवा आशियाच्या रोटरी रिप्रेझेंटेटिव्ह आजपासून म्हणू शकतो आपण. तर अभिनंदन आपलं. डॉक्टर दाता, प्रेसिडेंट रोटरी, आपण सगळे रोटरीने. तर आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. व्याख्यान वगैरे असे शब्द, वक्ता वगैरे शब्द डॉक्टरांसाठी जरा अवघड असतात. त्या पद्धतीचं विषय सुद्धा तसाच आहे. कॅन्सरवरती बोलायचं म्हणजे केव्हाही थोडस डिफिकल्टच असतं. सर्वप्रथम मी डॉक्टर सुरेश भोसले यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त करतो की काही अपरिहार्य कारण असतो ते आज इथे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. खरं तर त्यांना नुकताच सातारा भूषण पुरस्कार पण जाहीर झालेला आहे. आणि असं पण आहे की पहिला सातारा भूषण पुरस्कार हा वाईलाच मिळालेला होता. तर्क लक्ष्मण शास्त्री जोशी ते पहिली सातारा भूषण अवॉर्ड विनर होते. तर त्यांची इच्छा होती पण ते येऊ शकले नाहीत. तर मग पण ठीक आहे. म्हणजे मी मागील 20 वर्ष कॅन्सरमध्ये इथे काम करतोय. 50,000वर जास्त पेशंट बघितलेले, त्यामुळे थोडंफार कॅन्सरबद्दल आपण चर्चा करू शकतो. कारण बऱ्याचदा असं वाटू शकतं की आपण अमिताभ बच्चनची वाट बघत असतो आणि आसरांनी दिसल्यासारखं वाटू शकतं की अरे आसरांनी. तसं काही नाही, थोडस मी बोलू शकेन आपल्याशी. तर सगळ्यात म्हणजे आपल्याशी गप्पा मारायला जास्त आवडेल मला, त्यापेक्षा हे व्याख्यानाचं मोनोटोनस असण्यापेक्षा. कॅन्सर हा शब्द ऐकला की पहिलं काय वाटतं, पहिलं काय वाटतं, पहिला विचार काय डोक्यात येतो? आपण बोलू शकता, सांगू पण शकता, काय वाटतं? आपण यातून बरे होऊ का, म्हणजे हा बरा होणार नाही. ओके, आणखीन काय वाटतं? पहिला खर्च. यस, व्हेरी गुड सर. सरांनी सांगितलं खर्च. आणि काय होऊ शकतं? फिलिंग, भीती वाटते. आयुष्यातले कमी दिवस. म्हणूनच कॅन्सर बरा होत नाही असं आपल्या डोक्यात फिक्स आहे. आणि हे वर्षानुवर्षे हेच असं आपण विचार करतो. डायबिटीज बरा होतो का? बीपी बरा होतो? हायपर टेन्शन ज्याला म्हणतो, कंट्रोल करू शकतो. बरा होतो का? नाही बरा होत. पण त्याला आपण घाबरत नाही. ते आपलं हा ठीक आहे, त्याच्याबद्दल कोणी फारसा विचार करत नाही. पण कॅन्सर हा शब्द म्हटला की घाबरतो. पण मी उलट म्हणेन, डायबिटीस बरा होत नाही, शुगर बरी होत नाही, कॅन्सर बरा होतो. पण तुम्ही जसं LIC किंवा ह्याच्यामध्ये असतं ना, खाली स्टार देऊन गेलेलं असतं की आपण वाचत नाही, कंडिशन सप्लाय. तर त्या कंडिशन्स काय आहे त्याबद्दल मी थोडस तुमच्याशी बोलू शकेल. आता जर तुम्ही म्हटलं की कॅन्सर किती आहे आपल्याकडे, जर तुम्ही विचार केला, मी जेव्हा कराडला जॉईन झालो 20 वर्षापूर्वी, 2005ला मी जॉईन झालो. मी कुठलाही कॉर्पोरेट किंवा ह्याच्यामध्ये जायचं नाही असं आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. आय विल वर्क इन अ स्मॉलर प्लेस अँड इन इन्स्टिट्यूट, असं आमचं पहिल्यापासून होतं माझ्या मनात. तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात फक्त 2च ठिकाणी कॅन्सरचे उपचार होते. एक मिरजमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटल म्हणून होतं तिथे, आणि मग फक्त कराडलाच होते. बाकीच्या ठिकाणी सर्जन्स इकडे म्हणजे सर्वत्र ऑपरेट करायचे, व्हिजिट करायचे, पण संपूर्ण उपचार एका ठिकाणी असे ह्या 2च ठिकाणी व्हायचे. तेव्हा जेव्हा मी आलो तेव्हा महिन्यातून 10 पेशंट बघितले होते. पहिल्या काही महिन्यातून 10 पेशंट बघायचो. आज मी दररोज 100 ते 150 बघतो. आज मला नाही वाटत की कुठल्या घरात आजूबाजूला आपल्या परिवाराच्या आसपास कुठेही पण असं बघितलेलं नाहीये की कॅन्सरचा पेशंट आढळलेला नाही किंवा ऐकलेला नाहीये, किंवा माझ्याकडे म्हणजे आता सर्वायव्हरची यादीच एवढी मोठी आहे असं आहे. तर हळूहळू कॅन्सर वाढत चाललेले आहेत.
जर तुम्ही म्हटलात की जवळपास 10 लाख रुग्ण दररोज डायग्नोस होईल, व्याप्ती खूप वाढ, आणि आपण जे बघतोय तर इथे जर टिप ऑफ आइसबर्ग, म्हणजे अजूनही कितीतरी अनडिटेक्टेड राहतात विलेजेस मध्ये खूप. तर तुम्ही जर तोंडाच्या कॅन्सरचं म्हटलं तर तोंडाचा कॅन्सर आणि म्हणजे हेड अँड नेक कॅन्सर आम्ही जो म्हणतो, तोंडाचा आणि जनानीचा कॅन्सर, त्याला आपल्याला दुर्दैवानं जगाची राजधानी म्हणून म्हणतात. कारण दर चौथा पेशंट हा तोंडाच्या कॅन्सरचा. आणि एस्पेशली पश्चिम महाराष्ट्रात इथं तर मी ऍक्च्युली बायकांमध्ये एवढा, मी जेव्हा बँगलोरला होतो तेव्हा लेडीज मध्ये एवढा तोंडाचा कॅन्सर कधीच बघत नव्हतो. ब्रेस्ट आणि हे बाकीचे कॉमन होते, सर्वायकल कॅन्सर वगैरे, पण इथे इतकं ते मिश्री महिलांमध्ये कधी एवढा तोंडाचा कॅन्सर आपल्या भागामध्ये जितका आहे पश्चिम महाराष्ट्रात तेवढा कुठेच प्रॉब्लेम नाही. मे बी मिझोराम आणि त्या साईडला आहे थोडासा, पण या ठिकाणी खूपच त्याचं प्रमाण आहे. तर ही दिवसेंदिवस, आता जर तुम्ही म्हटलात की कुठले डेंजरस, आता का हे कॅन्सर वाढत चाललेलं आहे की तुमचे संसर्गजन्य रोग थोडेफार कमी आणि कंट्रोल मध्ये यायला लागलेले आहेत. आता कोविडचं एक एक्सेप्शन सोडून द्या, तो आजार असा म्हणजे वादळासारखा आला आणि गेला, आणि बरंच अस्ताव्यस्त पण केलं आपल्या आयुष्याची विचार करण्याची काय म्हणायची दिशा, दृष्टी सगळं बदलून गेलं. पण सर्वसाधारणपणे हे जे इन्फेक्टिव्ह डिसीज असतात, म्हणजे संसर्गजन्य रोग, त्यांचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेलं आहे. म्हणजे निमोनिया, टायफॉइड हे इव्हन टीबी किंवा बाकीचे व्हायरसेसचे, हे सगळे थोडेसे कंट्रोलमध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजे जे संसर्गजन्य नाही, ज्या जीवनशैलीमुळे वगैरे होणारे किंवा बाहेरच्या काही इफेक्ट्समुळे होणारे असे आजार वाढत चालले, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघाल तर सर्वसाधारणपणे सगळी ह्युमॅनिटी जर असं कोविड सारखं एखादं आलं नाही तर 3 किंवा 4च मेन कारण राहणार आहेत ज्याच्याशी आपल्याला सावध राहायला लागेल. एक, ऍक्सिडेंट्स वगैरे जे रोडवरती आपण बघतो त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. दुसरं कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस म्हणतो, म्हणजे हार्ट आणि ब्रेनशी संबंधित. आणि तिसरं कॅन्सरचं आहे. पूर्वी हार्टच्या डिसीजेस जास्त होत्या प्रमाण, पण आता ऑलमोस्ट कॅन्सर इज कमिंग ॲज अ नंबर 1 प्रॉब्लेम, नंबर 1 कॉज फॉर म्हणजे मृत्यूचं कारण असण्यासाठी ह्याचा नंबर 1च्या एक होत चाललेला आहे. तसं बघायला गेलं तर कॅन्सरची कारणं काय आहेत असं जर आपण विचार केला तर त्याला बरीच कारणं आहेत. मेनली आम्ही डिवाइड करतो की काही एक्स्ट्रिन्सिक कारणं म्हणजे बाहेरची आहेत आणि काही इंट्रिन्सिक आहेत जी आपल्या आतच आहेत. म्हणजे थोडंफार तुम्ही जर विचार केलात की इंट्रिन्सिक म्हणजे जनुकीय असतात, तर काही त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. ते म्हणजे जवळपास 5 ते 7% असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये जनुकीय असू शकतं. तर ते उदाहरणार्थ लहान मुलांमधले कॅन्सर असू शकतील किंवा रक्ताचे कॅन्सर असू शकतील किंवा स्त्रियांमध्ये होणारे गर्भकोशाचे आणि ब्रेस्टचा आणि कोलॉन कॅन्सर म्हणजे आतड्यांचा, ह्याच्यामध्ये थोडेसे अनुवंशिकता वगैरे असू शकते. पण बाकीच्या 95% बऱ्याचदा बाहेरच्या गोष्टींमुळे होतं. आणि सगळ्यात नंबर 1 आपल्या देशामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात तंबाखूचं व्यसन. जरी बंदी असेल तरी ती सर्रासपणे सर्वत्र उपलब्ध आहे आणि त्याच्यावरती अजूनही कंट्रोल करणं आपल्याला शक्य झालेलं नाही. ते खूपच नंबर 1 कॉज आहे इथे. आणि जसं महिलांमध्ये सुद्धा जसं म्हटलं आपण मिश्रीमुळे तो होतो. तर बाहेरचं हे काय, दुसरी आपली थोडीशी आपली जीवनशैली बदललेली आहे. तुम्ही कितीही म्हणा, पण मी डॉक्टर आहे किंवा आपण याच्यामध्ये सगळे सुशिक्षित आहोत, तरी आपल्याला मिळणारी भाजी कशी आहे, त्याच्यावर काय कीटकनाशक मारली तर आपल्या हातात नाहीये. पाणी शुद्ध आहे नाही शुद्ध, हवा आपण सगळी घेणारच आहोत, त्यात काय मिक्स आहे, ह्या ह्या आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं सुद्धा ह्या ह्या सगळ्या आणि इव्हन सिंपल म्हणजे आपण जे काही केमिकल्स वापरतो किंवा सप्लिमेंट रॅप मध्ये फूड मागवतो, ह्या सगळं किंवा बाहेरचं जे फूड जास्त खायचं प्रमाण वाढलेलं आहे, सगळी कारणं आहेत की ज्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आधुनिक जीवनशैली जी शहरांमध्ये जास्त आहे ती अजूनही ह्या भागामध्ये आपण ग्रामीण ह्याच्यात आहोत. हा एक प्रकारचं ब्लेसिंग आहे. तुम्हाला जर छोटं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा प्रत्येक 10 मध्ये 1 होतो.
सिटीमध्ये, तेच प्रमाण खेड्यामध्ये 25 मध्ये एकीला होऊ शकतो. असा फरक असतो त्या जीवनशैलीच्या आणि हार्मोन्सच्या इतर सगळ्या गोष्टींमुळे. तर अशी वेगवेगळी कारणं आहेत. आणि वयोमर्यादा सुद्धा, आपण जसं आजाराचा कंट्रोल करतो तसं एज वाढत चाललेलं आहे. एज वाढत चाललं असल्यामुळे हा जसं जसं शरीरामध्ये जे आंतरिक बदल होतात त्यामुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला आम्ही सगळ्यात लहान वयाचं ट्रीट केलेलं किती असू शकेल, अंदाज करा. 10 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष. सगळ्यात लहान बाळ आम्ही जे ट्रीट केलं होतं ते 8 दिवसाचं होतं कृष्णामध्ये. ती इथे माहेर पेशंट बಳ್ಳारीची होती, कर्नाटकातील बಳ್ಳारी. ते माहेर म्हणून प्रेग्नन्सीला आली. बेबीचं नाव नव्हतं, म्हणजे पेशंटचं नाव काही पण नाव नाही, कारण नाव बारसं झालेलं नव्हतं. जस्ट बॉर्न झाली, थायमध्ये एवढा मोठा ट्युमर होता, ज्याच्यामध्ये काय उपचार करावे 8 दिवसाच्या बाळाला याचे फार फार म्हणजे असं कुठेही नाही की त्याच्याबद्दल खूप डाटा अवेलेबल आहे. खूप विचार करून केलं गेलं आणि मेनली किमोथेरपी केली गेली. त्यानंतर मग लोकल एक्सिडेंट, तिच्या शिरा अडकल्या होत्या त्या पायामध्ये, म्हणजे ती कदाचित अधू आयुष्यभर होईल का असं वाटलं होतं. छोटंसं ऑपरेशन करून काढलं. त्यामध्ये किमोथेरपीमध्ये पूर्ण ट्युमर गेला होता. ही जवळपास 7-8 वर्षापूर्वीची घटना. जेव्हा ते आता मूल चालत येतं, पळत येतं, छान वाटतं बघायला. आणि अशा बऱ्याच स्टोरी आहेत. आणि जास्तीत जास्त वय काय असतं तर किती असेल, मी ट्रीट केलेलं 106 वर्षाची आजी. तर तिचे मुलं वगैरे घेऊन आले होते माझ्याकडं, लेडी होती. तर म्हटले की आता या आजीला ट्रीट करायचं का म्हणून नातेवाईकांनी विचारलं. आजी तुला ट्रीटमेंट देऊ का म्हटलं मी. ती म्हटली मला काही जास्त नको, मला आजार काय माहिती नाही, मला आणलंय दवाखान्यात माझ्या मुलांनी. तिच्या पणतीचं म्हणजे काय पणतीचं नातूची पणतीचं लग्न आहे माझं पुढच्या महिन्यात, मला लाडू खायचंय जेवण. आणि तिचा आजार होता अन्ननलिकेचा कॅन्सर, ज्यामुळे तिला खाता येत नव्हतं. जे खायचं काहीतरी अडकतंय, तिला आजार कॅन्सर काही कल्पना नव्हती. तर ते म्हणजे ती म्हटली हे करायचं. बरं ठीक आहे म्हटलं. त्यांना किमोथेरपी ऑपरेशन ही तर रूल आउट केलं, 106 तर करू नये, माइल्ड रेडिएशनचा फक्त आम्ही यूज केला वगैरे. आणि फक्त आनंद होता की ती आली आणि सांगितलं की तिच्या पणतीच्या लग्नात ती लाडू खाऊ शकली. अरे ते मुलं पण खूप चांगली ट्रीटमेंट झाली. पुढं काय टेस्ट करायच्या म्हटलं, काही करू नका म्हटलं, जोपर्यंत ती लाडू खाते तोपर्यंत कुठली टेस्ट करू नका. नाही, प्रत्येक म्हणजे आमच्या उपचारांमध्ये कसं आहे माहिती का, आमच्या उपचारांमध्ये 2 पद्धतीने आम्ही विचार करतो. आता ह्या लहान मुलींना आम्ही रेग्युलर फॉलोअप ठेवतो, पण आता 106 वर्षाला म्हणजे आयुष्यात 2 गोष्टी केव्हाही आपल्या म्हणजे नॉर्मल आपण असताना आपल्याला सुद्धा आयुष्यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण किती जगलो आणि दुसरी गोष्ट कसे जगलो. आता 106 वर्षाच्या बाईला मी किती जगलो ह्यावर उत्तर देणारच नव्हतं, म्हणजे अजून काय मी देणार आहे आयुष्य. तिला फक्त तू कशी आहेस की आरामात राहा हा विचार होता. इथे लहान बाळाला हो ट्रीटमेंट करताना फक्त तिच्या उपचाराचा विभाग नव्हता, की तिचा म्हणजे विचार नव्हता, तर ती चालू शकेल का, तिचं किमोथेरपी मध्ये तिचे फर्टिलिटी प्रिझर्व होईल का, पुढे चालत एज्युकेशन करू शकेल का, तिचं लग्न होईल का, तेवढा सगळा विचार आम्हाला करायला लागतो उपचारासाठी. म्हणजे त्यामध्ये इव्हन मॅनेजमेंट जेव्हा आम्ही करतो तेव्हा हे सगळे छोटे छोटे ऍस्पेक्ट्स येत असतात. तर अशी सगळी म्हणजे एज एक कारण झालं, असे विविध कारण आहेत ज्याच्यामुळे होऊ शकतं. बऱ्याचदा असे प्रश्न मला विचारले जातात की म्हणजे खेड्यातले असतात तर हे सगळं खात असतात, तंबाखू हे ते खात असतात. माझे आजोबा 50 वर्ष तंबाखू खाल्ले, सिगरेट ओढले, त्यांना कॅन्सर झालेलं ना. आणि एखादा माणूस येतो ज्याने आयुष्यात काहीच केलेलं नाही, म्हणजे ज्यांनी कधीही काही म्हणजे कुठलंही व्यसन केलेलं नाही, अशाला कॅन्सर होतो. मग हे का होतं असं बऱ्याचदा विचारलं जातं. सर्वसामान्य सगळाच प्रश्न असतो. आणि ते म्हणजे तुम्ही सांगताय ते उगाच म्हणताय तुम्ही असं सुद्धा असतं.
हे कसं असतं माहितीये का, ज्याच्यामध्ये आपण ह्याला कारण म्हणतो की दोन पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो, एक इंट्रिन्सिक म्हणजे आतले फॅक्टर आणि दुसरे आपली जनुकीय अशी संरचना असते की ती प्रोन असतो आपण, म्हणजे ते होण्यासाठी त्याची आपल्याकडे ऑलरेडी ते तयार असते जमीन आणि त्याच्यावर आघात झाला तर कॅन्सर होतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की काही लोकांमध्ये जर तुम्ही तंबाखू खात असाल तर 10 मध्ये 8 ना होतो आणि जर खात नसला तर दोघांना होतो. हा फरक आहे. त्यामुळे खाऊ नका म्हणतो की दोन न खाणाऱ्यांना सुद्धा म्हणजे खाणाऱ्यांना सुद्धा मध्ये पण 2 जणांना होणार नाही, पण आज होण्याचे चान्सेस तुमचे जास्त असतात. हे त्याचं उत्तर आहे. आणि शेवटी काही कॅन्सर असे की त्याची कारण खरंच सांगू शकत नाही. इट्स प्युअर बॅड लक. त्याला काही ते न डॉक्टरांना समजतंय किंवा ना हे नाही. आणि ते थांबवणं पण थोडस म्हणजे थांबवणं एवढं सोपं नाहीये. तर कॅन्सरची लक्षणं कुठली जर आपण विचार केला, कसा कॅन्सर ओळखायचा, तर तुम्हाला बऱ्याचदा तुम्ही ऐकलं पण असेल कॅन्सर म्हणजे काय, तर कुठेतरी गाठ शरीरामध्ये आढळणे किंवा अंगावरून जाणे किंवा रक्तस्राव होणे महिलांमध्ये, कुठलीही जखम न बरी होणे तोंडातली वगैरे, किंवा कुठे मानेत गाठ वगैरे येणे किंवा गिळताना त्रास होणे किंवा श्वसन घेताना त्रास होणे किंवा संडासमधून किंवा याच्यामधून रक्त जाणे, ह्या सगळ्या गोष्टी अशा लक्षणं सांगितली जातात. पण इतर लक्षणं सगळ्यांबद्दल असतात. तुम्ही साधा पाईल्स असेल तरी त्याच्यामधून रक्तस्राव होत असतो. जर तुम्हाला सर्दी खोकला जरी झाला तरी धाप लागते. मग ओळखायचं कसं? एखादी जी गाठ, चरबीच्या गाठी सुद्धा असतात बऱ्याच लोकांना, तर ओळखायचं कसं की बाबा ह्याच्यामध्ये मला काहीतरी वेगळं असू शकतं? मी सर्वांना हेच सांगतो, सर्वसाधारणपणे जर 15 दिवस ते 3 आठवडे तुमच्या रुटीन उपचारांनी, जे स्टँडर्ड उपचार आहेत त्यानं जर बरं होत नसेल तर ह्याच्यात एक टेस्ट करून घेणं काही केव्हाही चांगलं. अंगावर काढू नका ते, कारण ते कंडिशन अप्लाय मध्ये अर्ली डायग्नोसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. टेस्ट ठरवतं क्युअर करणार का. आता ब्रेस्टच्या गाठीबद्दल एवढं आपण चर्चा केली, ब्रेस्टच्या गाठींबद्दल 10 पैकी 8 नसतात कॅन्सरच्या. 1 किंवा 2 असू शकते, पण 30 तर हुडकायचंय, कारण बाकीच्या 8 ना तर काही प्रॉब्लेम होणार नाहीये, पण त्या 2 ना प्रॉब्लेम होणार आहे, तर ते वाचवायचं. आणि एखाद्या बाईचं जर आपण लवकर केलं तर ते नुसतं बाईसाठी नव्हे तर अख्ख्या कुटुंबाचं आहे. बाई ही कुटुंबाचा आधार असते आणि ते सगळं चक्र, जे निसर्ग चक्र जे आहे ते आपण स्टेबल करू शकतो. त्याच्यासाठी हे लक्षणं लक्षात ठेवायची आणि शंका वाटली तर तपासणी करून घेण्यात मागं पुढं बघू नये. तर सर्वसाधारणपणे कुठलं तपासण्या कराव्यात असं असतं. तुम्ही जर कॅन्सर 100% काय 100% कसं सांगू शकतो किंवा कॅन्सरचा आधार कार्ड म्हणू शकतो, त्याला बायोप्सी म्हणतो. बायोप्सी म्हणजे एक सुई तपास किंवा एक छोटासा तुकडा काढून त्याची तपासणी करणे, त्यानं तो कॅन्सर डिटेक्ट होतो. आणि त्यामध्ये मग वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. इम्युनिस्टोकेमिस्ट्री म्हणून आहे, जिनेटिक टेस्ट आहेत, अशा सगळ्या करून खात्री केली जाते. त्यानंतर दुसरं आणि बऱ्याचदा आणखीन कन्फ्युजन काय होतं माहिती का, एखाद्या सिटी स्कॅन मध्ये असं चित्र दिसतं म्हणून अरे कॅन्सर सांगितला म्हणून सगळे घाबरून दाखवायला पण जात नाही. नॉट नेसेसरीली. शेवटी सिटी स्कॅन असो, MRI असो, ही चित्र आहेत. खात्री करून घ्यायची असेल तर तुम्हाला टेस्ट केल्याशिवायच खात्री होते. साधी गाठ सुद्धा असू शकते. आता काही जण पेट स्कॅन घेऊन येतात आणि शरीरामध्ये अरे सगळीकडे आहे असं दिसतं चित्र, त्याच्यामध्ये नाही हा कॅन्सर पसरलेला आहे एवढंच चित्र दिसतं, ज्याला आम्ही सर्वसाधारण ह्याच्यामध्ये लिम्फोमा म्हणतो. लिम्फोमा नावाचा एक आजार आहे, त्याच्यामध्ये सगळीकडे दिसलं अरे हा लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे. असं नसतं. लिम्फोमा हा कम्प्लिटली क्युअर होणारा आजार आहे, पूर्ण बरा होतो कुठल्याही स्टेजमध्ये. पण हे घाबरून जर तुम्ही टेस्टच केली नाही तर मग आपल्याला त्याच्या योग्य तो रिझल्ट मिळत नाही. म्हणजे केव्हाही तपासणी करून घेणं यासाठी आवश्यक असतं. आता एक काही बऱ्याच असे म्हणजे आम्ही बघितलेलं आहे ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये. आता नाव सुद्धा घेऊ शकतो कारण त्या मुलाची परमिशन आहे. तो बऱ्याचदा मुलगा आपल्या रोटरीच्या कार्यक्रमाला पण येतो. राजवीर नावाचा एक छोटा मुलगा होता, 4 वर्षाचा, आमच्याकडे आला होता. ऑलमोस्ट 1.5 ते 2 किलोचा छातीमध्ये ट्यूमर होता. PNET ज्याला म्हणतात, PNET.
तर तो सर्व कोल्हापूर, मिरज, सांगली, मुंबई, बँगलोर सगळीकडे फिरून आला होता. सर्वांनी त्याला सांगितलं होतं की 3 महिने त्याचा आहे. तर गरीब होता तो. कलेक्टर ऑफिस समोर सूप आणि गाडा ठेवू नये कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांनी मात्र खूप मदत केली त्याला तेव्हा पण. तर आम्ही त्याला केमोथेरपी दिली. आमच्या इथं केमोथेरपी झाली, रेडिएशन थेरपी, सर्जिकली आमच्या इथं एवढं हे म्हणजे लहान मुलांचं सर्जिकलसाठी नव्हतं, म्हणून मी टाटा हॉस्पिटलला माझाच एक बॅचमेट आहे तो MBBS चा UG का, तो पिडियाट्रिकचं हेड आहे तिथे लहान मुलांच्या कॅन्सरसाठी. त्याच्याकडनं ते छोटं ऑपरेशन तेवढं करून घेतलं. आणि ही गोष्ट जवळ 7-8 वर्षापूर्वी, आणि 4 वर्षापूर्वी ती काढतो सोनी मराठीच्या सुपर डान्सर मध्ये तो फायनलिस्ट होता. त्याला म्हणजे लिटरली असं उभं राहता येत नाही पूर्णपणे, कारण त्याच्या 4 बरगड्या काढलेल्या आहेत. पण तो इतका छान गेला, आणि तो त्याचा सत्कार वगैरे, अमय वाघ वगैरे त्या कार्यक्रमात होते. आणि जॅकी श्रॉफचा मुलगा जो डान्स करतो, टायगर श्रॉफनं वगैरे त्याचं कौतुक केलं, डान्स किती छान करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण डिफरन्स करू शकतो. डिटेक्ट, ट्राय टू गिव्ह द गुड ट्रीटमेंट. आणि पूर्ण त्याच्यामुळे मला जवळजवळ कोल्हापुरातनं 100-150 पेशंट तरी आले असतील, एवढा तो फेमस आहे तिथे. तर आपण फरक करू शकतो. आता आपण जे करतोय इथे, हे सगळं तो स्मॉल डिफरन्स आपण कोणाच्या तरी आयुष्यात करू शकतो, यासाठी आपण करतोय. आता आपण ही बस केली, हे सगळं आता रोटरीच्या माध्यमातून करतोय. हे आपण किती लोकांपर्यंत पोहोचू असं कधी कधी वाटतं, की एवढ्या प्रचंड प्रमाणात जर असेल आजाराचं प्रमाण येते, आपण किती फरक करू शकतो असं जर आपण विचार केला तर माझ्या टीचरनी सांगितलेली स्टोरी सांगतो मी, की स्टारफिश नावाचा एक असते, कदाचित तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल. समुद्रातनं ते स्टारफिश बाहेर येतात आणि एक लहान मुलगा त्या बीचवर जात असतो, समुद्राच्या बाजूला खेळत असतो समुद्र किनारी, आणि ते स्टारफिश आला की तो पकडत असतो आणि समुद्रात टाकत असतो. आणि एक सिनियर माणूस, विद्वान तिथे चाललेले असतात. ते म्हणतात, अरे मुला तू काय करतोस? तर तो म्हणतो की हे माशाला मी वाचवतोय. हा मासा बघा, स्टारफिश आला की त्याला वाचवतोय. तर ते म्हणतात की अरे व्हॉट डिफरन्स यू कॅन मेक, काय फरक करू शकणार आहेस तू? असे हजारो मैल समुद्र किनारे ज्याच्यावर हजारो लाखो स्टारफिश येतात आणि ते जात आहेत. तू काय फरक करू शकणार? कॅन यू मेक अ डिफरन्स? तो मुलगा फक्त बघतो, एक स्टारफिश घेतो, समुद्रात टाकू आणि म्हणतो, आय मेक डिफरन्स फॉर दॅट फिश. आपण सर्व जे करतो हे छोट्या मोठ्या प्रमाणात जरी करत असलो ना, कुठेतरी आपण डिफरन्स करतो एखाद्याच्या आयुष्यात, एखाद्याच्या जीवनात, आपल्या कळत न कळत, प्रोफेशन म्हणून काय असेल. तर ते उद्देश असणं महत्वाचं आहे. उपचार पद्धती सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहेत. उपचार, ऑपरेशन, त्यानंतर रेडिएशन आणि किमोथेरपी. किमोथेरपी म्हणजे कुठल्या आर्मी सारखं सर्जरीचं काम असतं, जाऊन आहे ते सगळं काढून टाकायचं. किमोथेरपी म्हणजे रक्तवाहिन्यांमधून आपण जे वेन्स मधनं देतो किमोथेरपी, जे सर्वत्र जातं, म्हणजे त्याच्यावरची कॅन्सरवरची औषधं. आणि रेडिएशन म्हणजे एअरफोर्स सारखं लांबून आपण कॅन्सरच्या पेशंटवर मारा करतो. या तिन्हीचं कॉम्बिनेशन, प्रत्येक आजार, त्याचा टप्पा, ह्याच्यावर उपचार वेगवेगळे असतात. तर याचं कॉम्बिनेशन केलं जातं. सर्जरीमध्ये दिसणारा भाग काढून टाकला जातो. मायक्रोस्कोपिक जो डोळ्याला न दिसणारा भाग आहे तो रेडिएशननं कव्हर केला जातो, आणि बाकीच्या शरीरात कुठे काय गेलेलं असेल तर तो किमोथेरपीनं कव्हर केला जातो. असे 3 टप्प्यांमध्ये युजली ट्रीटमेंट असते. यामध्ये कुठल्या आजाराला काय करायचं याच्यावर खूप रिसर्च किंवा अभ्यास झालेला असतो. त्यामुळे म्हणजे सपोज ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ह्या तिन्ही करायला लागतं. जर आपल्याला तोंडाचा असेल कॅन्सर तर ऑपरेशन मेन असतं, त्यानंतर रेडिएशन मेन असतं. किमोथेरपी वापरो किंवा नाही वापरा, त्या डिपेंडिंग ऑन द स्टेज कशी असेल त्याच्यावरती. फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये मेन फोकस असतो तो किमोथेरपीवर असतो, कारण युजली तो उशिरा डिटेक्ट होतो. आणि जर तुम्ही असं प्रत्येक आजार, गर्भकोशाचा कॅन्सर असेल तर रेडिएशन महत्वाचं असतं, अंडकोशाचा असेल तर ऑपरेशन महत्वाचं असतं. असं वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात. कुठल्याला योग्य
कुठला योग्य वापर करायचा त्याच्यावर ते सगळं आमची ट्युमर बोर्ड म्हणून असते. मीटिंग सर्व प्रकारचे डॉक्टर्स एकत्र येऊन काय बेस्ट उपचार करावा ते ठरलं जातं. याच्यामध्ये नवीन नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे सर्जरीमध्ये तुम्ही आता अवयव वाचवून करायची जी शस्त्रक्रिया आहे. म्हणजे पूर्वी पायाला कॅन्सर असेल तर पाय कट करायला लागायचा. आता किमोथेरपी करून छोटं करून पाय वाचवता येतो. ब्रेस्ट पूर्वी पूर्ण स्तन काढलं जायचं. आता आपण कन्झर्वेशन सर्जरी म्हणजे फक्त गाठ काढून उपचार करू शकतो. असे तंत्रज्ञान सर्जरीमध्ये लॅप्रोस्कोपी आलेलं आहे. काही ऍडव्हान्स ठिकाणी रोबोटिक पण आलेलं आहे. असं शस्त्रक्रियेमध्ये आपण ऍडव्हान्समेंट आहे. तेच रेडिएशन मध्ये अत्यंत नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. IMRT, रॅपिड आर्क अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. आणि किमोथेरपीमध्ये नवीन नवीन म्हणजे इम्युनोथेरपी म्हणून नवीन औषध आलेले आहे. आता टार्गेटेड थेरपी म्हणून औषध आहेत की जी फक्त कॅन्सर पेशींवर हल्ला करतात आणि बाकीच्या नॉर्मल पेशी सर्वसाधारणपणे वाचवल्या जातात. ऑफकोर्स प्रत्येक उपचाराला थोडेफार साईड इफेक्ट आहेतच, नाही तसं नाहीये. पण त्याबरोबर आपल्याला फायदा किती मिळतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारणपणे उपचार जे आहे ते सर्वत्र स्टँडर्ड आहे. म्हणजे तुम्ही अमेरिकेला गेला काय, टाटामध्ये गेला काय, पुण्यात गेला काय, कराड किंवा कुठे कोल्हापूर किंवा कुठल्याही ठिकाणी ऑन्कॉलॉजीमध्ये आमचे स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आहेत. तेच प्रोटोकॉल वापरले जातात. जर परत आला वगैरे तर थोडाफार डिफरन्स असू शकतो, पण सर्वसाधारणपणे जे काही स्टँडर्ड आहे ते कुठलाही ऑन्कॉलॉजिस्ट आपल्याला योग्य तेच त्या प्रोटोकॉल प्रमाणेच ट्रीटमेंट दिले जातात. तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की जे मी कंडिशन्स अप्लाय जे सुरुवातीला म्हटलं ना, आपल्याला कॅन्सर टाळता आला तर जास्त चांगलं आहे. बरं ठीक आहे, कॅन्सर टाळता येतो का असं जर तुम्ही म्हणता तर काही टेस्ट काही औषधं अशी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला टाळता येतो. म्हणजे उदाहरणार्थ आता सर्वायकल व्हॅक्सिन गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. ते आता मोठ्या प्रमाणात यावर्षी बजेटमध्ये पण आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं आलेलं आहे. कदाचित रोटरी सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट मोठ्या करू शकेल. याच्यामुळे काय होतं की सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण आपण खूप सर्वच कॅन्सरला अजूनही व्हॅक्सिन आलेलं नाहीये. ते पण प्रयोग त्याच्यावर चालू आहे, पण अजूनही तसं पूर्ण उत्तर नाहीये. पण आपण त्याची व्याप्ती कमी करू शकतो. दुसरं, आपल्याला जर ते टाळता येत नसेल, बाकीच्या ज्या गोष्टी जीवनशैली बदलणे हे करणं ते सगळ्या आजारासाठी तेच आहे. व्यायाम करणे हे बऱ्याच लोकांना ते जमतं आणि बहुतांशी लोकांना जमत नाही. त्या गोष्टी आहेतच भाग. पण कॅन्सर मध्ये आणखीन दुसरा महत्वाचा भाग असतो की फर्स्ट आणि सेकंड स्टेज मध्ये जर डिटेक्ट झाला तर तो पूर्णपणे बरा करता येतो. जी कंडिशन जी म्हणतो ना अर्ली डिटेक्शन. त्यामुळे आज भारताचा किंवा जगाचा फोकस जो आहे तो मेनली आपल्याला थर्ड किंवा फोर्थ स्टेजचा कॅन्सर आपल्याला फर्स्ट आणि सेकंड स्टेज मध्ये डिटेक्ट झाला पाहिजे. तुम्ही जर फॉरेन मध्ये बघायला गेलात तर जवळजवळ 75% पेशंट हे पहिल्या आणि दुसऱ्या स्टेज मध्ये सापडतात. आणि तेच प्रमाण भारतामध्ये 75% पेशंट हे स्टेज 3 आणि 4 मध्ये सापडतात. त्यामुळं आपल्याला कडे ते कॅन्सर बरा होत नाही. हा जो सुरुवातीला आपण जो बोललो त्याचं कारण मेनली हे आहे. कॅन्सर तिथे तर प्रत्येक 10 माणसामध्ये एक कॅन्सर सर्वायवर आहे. तुम्ही जर अमेरिकेत किंवा कुठल्याही वेस्टर्न कंट्रीमध्ये बघितलं तर. आणि इथे आपल्याला तेच करायचंय. मग त्याच्यासाठी काय करायचंय तर जे मागच्या वर्षी आपण केलं रोटरी बरोबर की कॅन्सर डिटेक्शन जी व्हॅन आम्हाला दिली गेलेली आहे त्याचा उपयोग मुख्यत्वे हे आजार लवकर कसे कळतील यासाठी आहे. याचं हे कसं आहे, बऱ्याचदा पेशंट आता कॉन्सेप्ट कसा होता पूर्वी काही प्रॉब्लेम असेल की हॉस्पिटलमध्ये यायचं, हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे. आता आपण एक टप्पा पुढे जाऊन काय करतोय की आपण पेशंटकडे जातोय, आपण घरी जातोय, आपण त्यांना म्हणतोय की नाही तुम्हाला वेळ, तुम्ही बिझी आहात, हे आहात ते आहात, पण ऍटलिस्ट एवढं तरी करून घ्या स्वतःसाठी. वर्षातून एकदा तेवढा वेळ तर आपण नक्कीच देऊ शकतो. तर त्यासाठी आता हे जे कॅन्सर व्हॅन मिळालेली आहे ती मला वाटतं आता जी मॅडमने दिली ती वन ऑफ द बेस्ट इन द कंट्री आय कॅन से. म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये आजपर्यंत फक्त मॅमोग्राफीच्या व्हॅन्स होत्या किंवा फक्त पॅप्समियर म्हणजे गर्भकोशाच्या टेस्ट करायच्या होत्या आणि तोंडाच्या कॅन्सरच्या डेंटल कॉलेजेस मध्ये वगैरे असतात, पण त्या सर्व फक्त डेंटल साठी म्हणजे दाताच्या ह्याच्यासाठी होता. ही प्रॉब्ली पहिलीच बस आहे भारतामध्ये की जिथे तुम्ही तिन्ही कॅन्सर एकाच बसमध्ये टेस्ट करू शकता.
तर खरंच ह्या कॉन्सेप्ट आणि हे याच्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल रोटरीचं खूप खूप धन्यवाद आहे. मागच्या वर्षी जेव्हा देताना खूप मोठा कार्यक्रम झाला तिथे कराडमध्ये, आणि आता त्याचं युटिलायझेशन म्हणजे जवळपास आता 10 महिने झाले असतील आपल्याला ते जाऊन, जवळपास मे मध्ये आपल्याला बस आली. तर 3.5 ह्या हॉस्पिटलच्या सांगत नाही, फक्त ह्या बस गावागावात जाऊन जेव्हा टेस्ट केल्या 3,500च्या वर लोकांनी याच्यामध्ये टेस्ट करून घेतलेले आहेत. आणि म्हणजे आम्ही काय करतो, आम्ही ते अनालिसिसच करायला लागलोय. आणि दुसरी गोष्ट की एस्पेशली लेडीज ह्याच्यासाठी त्या टेस्ट ज्या काय लागतील त्याच्या पुढच्या पण ज्या टेस्ट आहेत, म्हणजे तिथे थर्मोप्लास्टी झाल्यानंतर आम्ही मॅमोग्राफी आणि अल्ट्रासोनोग्राफी वगैरे गोष्टी लागतात, त्या सुद्धा टोटल कृष्णा हॉस्पिटलमध्ये आम्ही ते फ्री करतोय. आणि उपचार तर ऑफकोर्स सर्वांकडे ते महात्मा फुले योजनेचं कार्ड असतं, त्यामुळे त्यांना मोफत करायला काहीच म्हणजे त्यामध्ये काय आमचं क्रेडिट पण नाही, ते गव्हर्नमेंट तर्फे आम्ही करतच असतो. तर अशा अर्ली डिटेक्शन केल्यामुळं आपल्याला हा कॅन्सर जेवढ्या थांबवता येईल, जेवढा लवकरात लवकर बरा करता येईल, अशा दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आता आपण म्हणायचं म्हणजे कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे की सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादनात तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमच्या जे जीवना. ह्याच्यासाठीच आहे की असं काही असेल तर आपण त्यांना काहीतरी आशेचा किरण दाखवला पाहिजे. आपण सूर्य तर होऊ शकत नाही, पण नक्कीच एखादी पंक्ती होऊन जर एखाद्याचा अंधकार आपण कमी करू शकलो किंवा तिथे उजाळा करू शकलो, तर अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि रोटरीचं जे कंट्रीब्युशन आहे या पद्धतीने की कुणाच्या तरी जीवनात अशी एखादी पंक्ती लागू शकतो, तर अशा पद्धतीसाठीच आपण पुढे कार्यरत करायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सर.